नमस्कार. आषाढ अमावस्येच्या दिवशी घरातील सगळे दिवे एकत्र करून त्यांची पूजा का केली जाते? दिव्यांना तेल वात लावून त्यांची आरती का केली जाते? आणि या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने श्रावणाच्या स्वागताशी नेमका काय संबंध आहे? महाराष्ट्रातील ही सुंदर परंपरा केवळ धार्मिक विधी नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एक सुंदर आध्यात्मिक संदेश आहे. आज जाणून घेऊया दीप अमावस्या किंवा दिव्याची अवस या मागील संपूर्ण महत्त्व. दीप अमावस्या म्हणजे काय? आषाढ महिन्यातील अमावस्येला महाराष्ट्रात दीप अमावस्या किंवा दिव्यांची अवस म्हणून ओळखले जाते. या दिवशी घरातील दिवे, समई, निरंजन आणि इतर दीप स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे ही अमावस्या श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी येते. त्यामुळे या दिवशी घराची, देवघराची आणि पूजेच्या साहित्यांची स्वच्छता करून श्रावणाच्या पवित्र महिन्याचे स्वागत करण्याची तयारी केली जाते. अमावस्येलाच दिव्यांची पूजा का? अमावस्या म्हणजे चंद्रप्रकाश नसलेली रात्र. पूर्वीच्या काळात आजच्या सारखी वीज आणि कृत्रिम प्रकाशाची साधने नव्हती. त्यामुळे रात्रीचा अंधार अधिक जाणवत असे. अशा वेळी दिवा म्हणजे प्रकाश, आशा, ज्ञान आणि मांगल्याचे प्रतीक मानले गेले. म्हणूनच अमावस्येच्या अंधारात दीप प्रज्वलित करून एक सुंदर संदेश दिला जातो. अंधार कितीही असला तरी प्रकाशाची एक छोटी ज्योत त्याला दूर करू शकते. याच कारणामुळे दीप हा केवळ प्रकाश देणारी वस्तू न राहता ज्ञान आणि देवी तेजाचे प्रतीक बनला. दिव्याचे धार्मिक महत्त्व. हिंदू संस्कृतीमध्ये दीपाला विशेष महत्त्व आहे. दिव्याची ज्योत म्हणजे अग्नीचे प्रतीक, तर प्रकाश म्हणजे ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. दिवा प्रज्वलित करताना मनात अशी भावना ठेवली जाते की माझ्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर होवो आणि ज्ञानाचा प्रकाश वाढो. त्याचप्रमाणे घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख, शांती आणि मांगल्य नांदो अशी प्रार्थनाही केली जाते. श्रावणाच्या स्वागताची तयारी. दीप अमावस्येचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वच्छता. वर्षभर वापरलेले दिवे, समई, निरंजन आणि देवघरातील पूजेचे साहित्य या दिवशी स्वच्छ केले जातात. दिवे धुवून पुसून त्यांना तेल किंवा तूप भरले जाते. वाती तयार केल्या जातात. त्यानंतर पाटावर सुंदर रांगोळी काढून फुले आणि इतर पूजा साहित्याने दिव्यांची सजावट केली जाते. सर्व दिवे एकत्र ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. काही घरांमध्ये गुळ आणि कणकेपासून गोड दिवे तयार करण्याचीही परंपरा आहे. हे गोड दिवे तयार करून ते प्रज्वलित केले जातात आणि देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. ही महाराष्ट्राच्या संस्कृतीतील अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण परंपरा आहे. दिव्यांप्रती कृतज्ञता. आज आपल्या घरात वीज, बल्ब आणि विविध प्रकारचे दिवे सहज उपलब्ध आहेत. पण पूर्वीच्या काळात घरातील प्रकाशासाठी तेलाचे दिवे, समई आणि निरंजन यांचाच आधार होता. रात्र झाली की घराला प्रकाश देणारा हा छोटासा दिवा अत्यंत महत्त्वाचा होता. म्हणून वर्षभर घराला प्रकाश देणाऱ्या या दीपाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनही दीप अमावस्याकडे पाहिले जाते. ही परंपरा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवते. आपल्या जीवनात प्रकाश देणाऱ्या प्रत्येक गोष्टीची कदर करा. दीप अमावस्येचे मंदिरांमधील स्वरूप. दीप अमावस्येनिमित्त अनेक मंदिरांमध्ये विशेष दीपोत्सव आणि दीपांची आरास केली जाते. पुण्यातील मंडई परिसरातील श्री म्हसोबा मंदिरात दीप अमावस्येनिमित्त मोठ्या प्रमाणावर दीपांची आरास करण्यात आल्याचे उदाहरण आढळते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिरात गाभाऱ्यात आणि शिवपिंडी भोवती दिव्यांची आकर्षक सजावट केली जाते. शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघतो आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. दीप अमावस्येचा खरा संदेश. दीप अमावस्या म्हणजे फक्त दिवे लावण्याचा दिवस नाही, ही आहे प्रकाशाचे महत्त्व जाणण्याची, आपल्या परंपरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची, घर आणि मन स्वच्छ करण्याची आणि श्रावणाच्या पवित्र महिन्याचे स्वागत करण्याची मंगल सुरुवात. दिवा बाहेरचा अंधार दूर करतो, पण त्याच वेळी
तो आपल्याला मनातील अज्ञानाचा अंधार दूर करण्याची प्रेरणाही देतो. म्हणूनच दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करताना मनातून अशी प्रार्थना करा, हे परमेश्वरा, माझ्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर होऊ दे, ज्ञानाचा आणि सद्बुद्धीचा प्रकाश वाढू दे, माझ्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि मांगल्य नांदू दे. जशी दिव्याची ज्योत एका घराला उजळवते, तसाच ज्ञानाचा प्रकाश संपूर्ण जीवन उजळतो. तर अशी आहे दीप अमावस्येची सुंदर परंपरा आणि तिच्या मागील भावना. यंदा दीप अमावस्येला घरातील दिवे स्वच्छ करा, त्यांची मनोभावे पूजा करा आणि श्रावणाचे स्वागत प्रकाशमय वातावरणात करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. श्री दीपज्योती नमस्तुते.